चला मुलांनो, आज आपण एक छानशी गोष्ट ऐकूया, एकीचे बळ. एक गाव होतं आणि तिथे एक मनुष्य राहत होता. तो खूपच दयाळू होता. म्हणजे जो अडचणीत असे त्याला तो मदत करायचा. गावात काही वाद झाला तर त्याचा न्यायनिवाडा करायचा. त्यामुळे गावात त्याच्या शब्दाला खूप मान होता. पण त्या माणसाचं एकच दुःख असं होतं, की त्याची मुलं आपसात खूप भांडायचे. मुलांचे वडील मुलांना सांगायचे, की "अरे बाळांनो, असं भांडू नका. भांडण चांगलं नाही. त्यामुळे घरात अशांती होते आणि अशांती चोर पावलाने आपल्या घरात प्रवेश करते, म्हणजे शांतता राहत नाही. आणि ही अशांती एकदा घरात शिरली ना, की नकळत सगळ्या गोष्टींचा कब्जा घेते. तिची जी वाईट नजर चांगल्या माणसांना पण बिघडवते. त्यातून माणसं आपसात भांडू लागतात आणि जर भांडणाने आपली शक्ती कमी होते. पण ती मुलं ऐकायचीच नाहीत. वडिलांनी त्या मुलांच्या अशा वागण्यापुढे हात टेकवले. ते विचार करायचे, की सगळ्या जगाला आपण ज्ञान शिकवतो, पण पोटची मात्र पोरं माझ्या हाताबाहेर चालली आहेत. एकीने राहा, एकीचं बळ शक्ती देते. पुन्हा पुन्हा वडिलांनी मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला, तरी पण ती भांडणारी मुलं ऐकतच नव्हती. त्यांचा भांडखोरपणा हा वाढतच गेला. मग शेवटी त्या माणसाने विचार केला, की मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे, असं त्याला खूप वाटायचं. मग एके दिवशी वडिलांनी एका मुलाला जवळ बोलवलं आणि त्याच्या हातात एक काठ्यांचा असा जुडगा दिला. काठ्या बारीक होत्या. आता ह्या बारीक काठ्यांचा जुडगा मोडून दाखव, असं वडील मुलास म्हणाले. मुलाने काठ्यांचा जुडगा मोडण्याचा प्रयत्न केला, पण तो मोडलाच नाही. दुसऱ्या मुलाकडे वळत ते म्हणाले, तू सारखा भांडणात शक्ती खर्च करतो, आता हा जुडगा मोडून दाखव बरं. मुलाने जुडगा हाती घेतला आणि मोडण्याचा प्रयत्न केला. त्याचाही प्रयत्न वाया गेला. राहिलेल्या मुलांना काठ्यांचा जुडगा तोडण्यास सांगितला, त्यांना पण ते जमलेच नाही. प्रत्येकाने आपले बळ वापरून काठ्यांचा जुडगा तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते मोडूच शकले नाहीत, वाकवू सुद्धा शकले नाहीत. यानंतर वडिलांनी काठ्यांचा जुडगा सोडला आणि प्रत्येक काठी वेगळी केली आणि प्रत्येक मुलाला एक एक काठी दिली. या काठ्या बारीक आहेत. आतापर्यंत सगळ्यांना एकत्र बांधून त्या मोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला ना, पण त्या मोडताच आल्या नाहीत. आता हा जोडगा सोडला आपण आणि प्रत्येक सुट्टी काठी तुमच्या हातात आहे. आता काठी मोडण्याचा प्रयत्न करा बरं, वडील म्हणाले. प्रत्येक मुलाने आपापली काठी अगदी सहज मोडली. मुलांना केलेल्या कामाचा अभिमान वाटू लागला. आपल्या भांडखोर मुलांकडे पाहत वडील म्हणाले, माझ्या बाळांनो, काय घडलं या कृतीतून? आलं का काही लक्षात? सगळ्या काठ्या जोपर्यंत एकत्र होत्या तोपर्यंत तुमची डाळही शिजली नाही. पण त्या काठ्या वेगवेगळ्या होताच एक एक मोडून पडली. तुमची एकी राहिली तर ती काठ्यांच्या जोडग्यासारखी बळकट राहील. आणि जर तुम्ही आपसात दुही केली, भांडत राहिलात, तर सहज मोडून पडलेल्या काठीसारखी तुमची अवस्था होईल. म्हणून बाळांनो, हे लक्षात ठेवा. एकीचं बळ हे अमाप असतं, म्हणजे एकीचं बळ खूप असतं आणि एकी नसली की त्या शक्तीचा नाश होतो. म्हणून एकीच्या बळात जी शक्ती आहे ती तुम्ही विखुरले होऊन त्या शक्तीचा नाश करू नका. ऐकली ना मुलांनो ही छानशी गोष्ट, एकीचे बळ मिळते फळ. थँक यू.